नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी निहा. तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. इथं आपण करतो सत्याचा उलगडा. महत्त्वाची बातमी राज्याच्या राजकारणातून. या घडीच्या या बातमीनं सध्या शिंदेगडात उडालीये खळबळ. नेमकी काय आहे बातमी? सविस्तरपणे जाणून घेऊयात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कसं केलं चिटपट, बघूयात महत्त्वाची बातमी. आपण जर कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. नक्कीच आपलं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव देखील लिहायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली कित्येक वर्ष गडद सावल्या, प्रकाश झोत, वादविवाद, संघर्ष, बंडखोरी, निष्ठा, भावनिक नाट्यर आणि जनतेचा श्वास रोखून धरणारे प्रसंग यांचा जो एक अखंड प्रवाह निर्माण झालाय, त्याला आज पुन्हा एकदा नव्या वादळाची साथ मिळाल्यासारखं वाटतंय. कारण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन गटांमध्ये फुटलेल्या शिवसेनेच्या कथानकाची जी एक धग वाहत होती, त्यात आज सोशल मीडियावरून फिरणाऱ्या बातम्यांनी आणखी धुमस निर्माण केली आहे. आणि या धुमसलेल्या पार्श्वभूमीवर राज्यभर पसरलेल्या शिवसैनिकांच्या अंतःकरणात पुन्हा एकदा निर्धार, निष्ठा आणि भावनिक बांधिलकीची लाट उसळत आहे. कारण या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट मात्र कायम जाणवते: महाराष्ट्राचं राजकारण हे केवळ सत्तेचं समीकरण नसून त्या सत्तेमागे उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांचं मन, लोकांचा विश्वास व नेतृत्वाच्या प्रतिमेत दडलेल्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण ही सगळी एकत्रित शक्ती आहे. आणि हाच अदृश्य ऊर्जा स्रोत महाराष्ट्राची राजकीय दिशा ठरवतोय. आजच्या या घडीला हे वातावरण आणखी तापण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर जोरदार फिरणाऱ्या त्या बातम्या, ज्यात म्हटलं जातंय की उद्धव ठाकरे यांच्या हातात पुन्हा शिवसेनेचं मूळ चिन्ह धनुष्यबाण आणि मूळ पक्षाचा कारभार येऊ शकतो. आता ही बातमी खरी खोटी यावर चर्चा करायची नाही, पण या चर्चेने उडालेली खळबळ इतकी प्रचंड आहे की जणू एखादा महास्फोट घडल्यासारखं राजकीय वातावरण हादरलेलं जाणवतंय. कारण या शक्यतेनंच शिंदेगडामध्ये अस्वस्थता वाढताना दिसते, तर ठाकरे गटात आनंदाचा धुमधडाका सुरू झाल्यासारखं वातावरण रंगते. आणि याच रंगलेल्या वातावरणात महाराष्ट्रातील सामान्य माणूस देखील आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरून येणाऱ्या प्रत्येक अपडेटकडे पहिलं तीर लक्ष लावून बसलाय. कारण प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात एकच भावना: उद्धव साहेब पुन्हा आपल्या पक्षाचा बाणा आपल्या ताब्यात घेतायत का? या सर्व घडामोडींचा कालक्रम पाहिला तर स्पष्ट होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला वेगवेगळी चिन्ह मिळत असल्यानं निर्माण झालेली परिस्थिती त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मोठं आव्हान बनली आहे. हत्ती, तलवार, ढाल, छत्री, सूर्य, कधी कुठलं चिन्ह तर कधी दुसरं. एकसंध ओळख नसल्यानं गोंधळलेले कार्यकर्ते आणि मतदार यांच्यापुढे महत्त्वाचं संकट उभं राहिलंय. आणि याच वेळी ठाकरे गटात मात्र धनुष्यबाणाच्या प्रतिमेचं भावनिक स्थान होते तसंच आहे. हे चिन्ह हे फक्त राजकीय प्रतीक नाही, तर अनेक पिढ्यांनी जपलेली शिवसेनेची ओळख आहे. आणि म्हणूनच या चिन्हाच्या परतीच्या चर्चेनं ठाकरे गटाच्या रक्तात पुन्हा जोश उसळलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2 वर्षात ज्या इमारती हल्ल्या, ज्या निष्ठा बदलल्या, ज्या कट कारस्थानांच्या बंडांच्या दबावाच्या आणि कुजबुजीच्या कथा घडल्या, त्या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आजचा हा माहोल अधिकच धगधगीत दिसतोय. कारण शिंदे गटानं केलेली बंडखोरी, सत्ता स्थापन करण्यासाठी घेतलेल्या भूमिका, केंद्र सरकारची साथ, भाजपची रणनीती आणि या सर्वांवर ठाकरे गटाची प्रतिक्रिया, या सगळ्याचा एकत्रित भडका महाराष्ट्रानं आधीच पाहिलाय. पण या सगळ्या भडक्यात एक प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहिला की शिवसेनेचं मूळ स्वरूप कोणाकडे? आणि आज त्याच प्रश्नाच्या सावलीत संपूर्ण राज्य उभं आहे. या सगळ्या परिस्थितीत आणखी एक थरारक वळण म्हणजे सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी. जरी हा संपूर्ण मजकूर केवळ वातावरणाचा साहित्यिक अर्थाने केलेला आढावा असला, तरीही न्यायालयीन प्रक्रियेत दोन्ही बाजूंची मांडणी किती धारदार असेल हे आधीच ठरलेलं आहे. न्यायालयीन नाट्य, वकिलांची तयारी, संवादानिक प्रश्न, विधिमंडळ गट आणि पक्ष संघटनेतील विभागणी, यावर होणारी तोंडोळख, या सर्वांचा भार देशभरातील राजकीय वर्तुळात जाणवतोय. ठाकरे गटाच्या बाजूनं मांडणी करणारी वरिष्ठ वकिलांची प्रतिमा आणि शिंदे गटाच्या बाजूने उतरणाऱ्या विधिज्ञांची क्षमता, या दोन्हींचा सामना हा केवळ कायद्याचा प्रश्न नसून महाराष्ट्रातील जनतेच्या राजकीय भावनांचा धागा या सुनावणीत गुंफलेला आहे. महाराष्ट्रातील सामान्य नागरिक ज्यानं पावसाळ्यात ओल्या भिंतीवरून पाणी गळत असतानाही टीव्हीवर चाललेल्या बातम्या पाहिल्या, उन्हाळ्यात वीज गेल्यावर मोबाईलची बॅटरी वाचवत न्यूज अपडेट पाहिले आणि दिवाळीत पण फटाक्यांच्या आवाजात राजकीय भाषणं ऐकली, त्याच भावनिक जनता आज पुन्हा एकदा ठामपणे एकाच प्रश्नाकडे पाहतीये: शिवसेनेचा मूळ वारसा कोणाचा? आणि कल्पना करा, या प्रश्नानं निर्माण केलेला भावनिक सूर किती प्रखर आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं आज निर्माण झालेली सहानुभूती ही अचानक नाही, ती मागील काही वर्षांपासून जमलेली आहे. सत्ता गेल्याचा धक्का, बंडखोरीचा आघात, मित्रपक्षांचा दगा आणि कार्यकर्त्यांची झालेली वेदना, या सगळ्यातून उद्भवलेल्या भावना या पक्षात खोलवर रुजल्यात. आणि या भावना आज त्या खोलीतून बाहेर येऊन राज्यभर पुन्हा एकदा हाक देतायत: आपला नेता कोण?
त्याचवेळी शिंदे गटाच्या बाजूने असलेले लोकही आपल्या पद्धतीनं आवाज उठवतायत. त्यांना वाटतं की त्यांनीच खरी शिवसेना वाचवली, कार्यकर्त्यांच्या हितासाठी निर्णय घेतले, सत्तेत राहून विकासासाठी मार्ग काढले. पण जनतेचं मन हे एका दिशेनं कधीच कायमचं राहत नाही. कधी भावनेच्या लाटेवर, कधी रागावर, कधी वेदनेवर, तर कधी अभिमानाच्या ठिणगीवर ते वाहतं. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रात तयार झालेलं हे भावनांचं वादळ हे केवळ राजकीय घटना नाही, तर एक सामाजिक प्रवाह आहे, जो गावोगावच्या चौकात, चहाच्या टपरीवर, व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये, फेसबुक लाईव्हमध्ये, यूट्यूबवरील चर्चांमध्ये आणि घराघरातील नाश्त्याच्या टेबलांवर चर्चेला जातोय. उद्धव साहेब पुन्हा बळ घेणार का? शिंदे गट पुन्हा संघटित होईल का? भाजपची पुढची चाल काय असेल? राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांची घडी मजबूत आहे का? शरद पवार अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणाचे शिलेदार आहेत का? काँग्रेस कुठे उभी आहे? महाविकास आघाडीचा पुढचा प्रवास कुठे जाईल? या सगळ्या प्रश्नांमध्ये आज एकच प्रश्न सर्वात वर आहे: शिवसेनेचं भविष्य कोणाच्या हाती? आणि हाच प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय रक्ताभिसरणात धडधडत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात एक वेगळाच उत्साह जाणवतोय. त्यांना वाटतं की त्यांनी कठीण काळ झेलला, पण हार मानली नाही. त्यांचा नेता कुठेही पळाला नाही, आपल्या भूमिकेत ठाम राहिला, कोणत्याही दबावापुढे झुकला नाही आणि कोणत्याही सौद्यातून सत्तेसाठी पाय वाकवले नाहीत. यांच्या या वृत्तीला आज कार्यकर्त्यांची दाद मिळतेय आणि या दादेतूनच सत्तेचं समीकरण बदलण्याची शक्यता नांदतीये. शिंदे गटात मात्र रणनीतीचे वेगवेगळे रंग दिसतायत. निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी, वेगवेगळी चिन्ह घेऊन लढताना निर्माण होणारा गोंधळ आणि त्यात एकसंध नेतृत्व टिकवण्याचं आव्हान, या सगळ्यात जनतेच्या नजरेत कोण जास्त स्थिर, कोण जास्त पारदर्शक आणि कोण जास्त विश्वासार्ह हे ठरणं सर्वात महत्त्वाचं ठरतं. याचवेळी महाराष्ट्रातील राजकीय वातावरणातील अनिश्चितता वाढवणारा आणखी एक मुद्दा म्हणजे सोशल मीडियावर सतत येणाऱ्या अफवा. कधी एखाद्या नेत्याच्या पक्षांतराची, कधी येणाऱ्या निकालाची, कधी कोर्टाच्या संभाव्य निर्णयाची, तर कधी कोणत्या आघाडीच्या नव्या चर्चेची. आणि या अफवांच्या धुरात लोकांच्या मनात निर्माण होणारी गोंधळाची धुकी ही स्वतःमध्ये मोठी ताकद आहे. कारण या धुक्यातूनच लोकांचे विचार बदलतात, मतदारांचं मन ढळतं, चर्चा बदलतात आणि दिशा बदलते. पण या सर्व धुक्यात आज सर्वात जास्त चमकतोय तो एकच मुद्दा: ठाकरे विरुद्ध शिंदे. मित्रांनो, हा संपूर्ण प्रवाह, या सर्व भावनांचा पूर, हे सगळं महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऐतिहासिक वळण निर्माण करतंय. आजची चर्चा, उद्याचा निर्णय किंवा परवा होणाऱ्या राजकीय घडामोडी, या सगळ्यातून कोण विजयी होईल ते काळच ठरवेल. पण एक मात्र निश्चित: महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे नावाचं आकर्षण, शिंदे नावाची राजकीय चतुराई, भाजपची ताकद, राष्ट्रवादीची गुंतागुंत आणि काँग्रेसची धडपड, हे सगळं अजून बराच काळ या राज्याला दिशादर्शक ठरणार आहे. आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी आज एकच प्रतिमा उभी आहे: बाण ताणलेला, न्यायालयाची सुनावणी पुढे, कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढलेला, सोशल मीडियाची चर्चा ताणलेली आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा एका मोठ्या स्फोटाच्या प्रतीक्षेत थांबलेला.